नमस्कार मंडळी. काल आपण बघितलं की आपण कुणाला तरी कमी लेखतो, कुणाला तरी जास्त लेखतो आणि त्यामुळे आपला संवाद कधीकधी बिघडतो. या संवादाचे 4 प्रकार असतात. पहिला प्रकार असतो ज्यामध्ये एक माणूस बोलत असताना स्वतःला मोठा समजतो आणि दुसऱ्याला कमी समजतो. म्हणजे आता उदाहरणार्थ शिक्षक विद्यार्थ्यांशी बोलत आहे, डॉक्टर पेशंट बरोबर बोलतो आहे, है ना, सासू सुनेबरोबर बोलते, आई मुलीबरोबर बोलते, किंवा अशा पद्धतीनं जेव्हा आपण सामाजिक उतरंडीमध्ये स्वतःला मोठं समजतो आणि दुसऱ्याला कमी समजतो, त्यावेळेला होणारा संवाद बऱ्याच वेळा समोरचा माणूस नीटसं ऐकून घेत नाही, कारण त्याच्यात त्याला कमी लेखलेलं असतं आणि त्यामुळे जो संवाद घडायला पाहिजे तो घडत नाही. दुसरा प्रकार असतो उलटा, मी कमी आहे, तू मोठा आहेस, तू थोर आहेस, आणि कधीकधी हा सहजपणे होतो, निरागसपणे होतो, पण कधीकधी हा दांभिकपणे पण होतो. म्हणजे आता सगळं काही तुमच्यामुळे झालं बरं का, म्हणजे पुढाऱ्याच्या मागे गोंडा गोळणारी जी माणसं असतात ना, ती या पद्धतीनं बोलत असतात. सर काय सगळं बघा, माझं लग्न तुमच्यामुळे झालं, मला पोरगं झालं तेही तुमच्याचमुळे झालं, तुमचेच आशीर्वाद, असं करत कौतुक करत राहतात. सुरुवातीला कोणाला तरी बरंही वाटत असेल, पण नंतर मात्र अशा प्रकारच्या माणसाशी बोलण्याचा कंटाळाच येतो आणि नकोसं होतं अशा माणसाशी बोलणं. तिसरा जो प्रकार असतो, म्हणजे हे जे 2 प्रकार आपण बघितले, आय एम ओके, यू आर नॉट ओके, आय एम नॉट ओके, यू आर ओके, अशा प्रकारचे होते. आता तिसरा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये आय एम नॉट ओके, यू आर नॉट ओके, म्हणजे दोघंही खरंच कशी परिस्थिती वाईट आहे ना. बघा, मुलगा झाला पण तो दारुडा निघाला, मुलगा झाला परदेशात गेला, काही उपयोग नाही, है ना. पाऊस पडला, कधी पडतच नाही पाऊस, आणि कधी पडला की इतका धोधो पडतो, शेवटी नुकसानच होतं. आपलं नशीब फार वाईट आहे, आपला समाज फार वाईट आहे, गोष्टी फार वाईट आहेत, असं सारखं जिथे तिथे वाईट गोष्टी सांगत बसतात लोक, आणि मग निराशा पसरते, आणि या निराशेतून वेळ आली तर काही माणसं वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्याही करतात. पण चांगला प्रकार कोणचा, आपण उद्या बघूया. तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, काय वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, आणि आमचं शल्यशोभा यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.